नवी मुंबईच्या सानपाडा परिसरात भर दिवसा गोळीबाराचा प्रकार घडलाय। 5 ते 6 राऊंड गोळीबार करून आरोपी फरार झाले आहेत। या प्रकरणी सानपाडा पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। नवी मुंबईच्या सानपाडा परिसरात गोळीबाराचा धक्कादायक प्रकार घडला। 5 ते 6 राऊंड गोळीबार करून 2 आरोपी फरार झाले। या गोळीबारात एक जण जखमी झाला असल्याची माहिती आहे। भर दिवसा नवी मुंबईच्या सानपाडा स्टेशन जवळील डीमार्ट परिसरात गोळीबार घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालंय। या प्रकरणानंतर सानपाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे। नवी मुंबईच्या सानपाडाजवळ डीमार्ट आहे। डीमार्टच्या बाजूलाच आरोपींनी गोळीबार केल्याची माहिती आहे। सानपाड्यातील स्टेशन नजीकचा रस्ता वर्दळीचा आहे। या रस्त्यावर अनेक लोक ये जा करत असतात। भर दिवसा हा गोळीबार घडल्यानंतर नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे। गोळीबार करणारे 2 आरोपी होते। गोळीबार केल्यानंतर आरोपी फरार झाले आहेत। सानपाडा जवळील डीमार्ट जवळ गोळीबार करणारे दोन्ही आरोपी दुचाकीवरून आले। सानपाड्यातील नजीकच्या परिसरात येऊन आरोपींनी एका व्यक्तीवर गोळीबार केला। जवळपास 5 ते 6 राऊंड आरोपींनी एका व्यक्तीवर गोळीबार केला। 2 ते 3 गोळ्या एका व्यक्तीला लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। गोळीबारानंतर जखमी व्यक्तीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं। आरोपींनी केलेल्या 5-6 राऊंड गोळीबारात एका व्यक्तीला 2 ते 3 गोळी लागल्याची शक्यता आहे। जखमी व्यक्तीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। धक्कादायक घडलेल्या घटनेनंतर सानपाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आरोपी कुठल्या दिशेने फरार झाले या संदर्भातील सीसीटीव्ही फुटेज पोलीस तपासत आहेत। या प्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत।